टोकाकडनं गोलंदाज दुरुस्त सांभाळेल हितेश आणि स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण आता मात्र अन्सार. एक मोठं नाव मुरबाड तालुक्याच्या क्रिकेटमध्ये पाहतोय आपण. मूर्ती लहान कीर्तिमान छोटा बम बडा धमाका. सुरुवात कशा प्रकारे करेल क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट थर्डमॅन फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये दोन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. एक म्हणजे जर पाहिलं आपण लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवर आणि एक दुसरा वाईडिस मिड विकेट बाउंड्री लाईनवर. अशा प्रकारे आजच्या दिवसातला पहिला चेंडू ठीक टायमिंग सेट केला जात आहे. इशारा तो पंचाचा. पहिला चेंडू टाळ्याने आपण करूया स्वागत या सामन्याचं. राईट अमोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू अन्सारसाठी रितेश डोंगरे यांचा. पहिला चेंडू फुल टॉस होता लोअर फुल टॉस. चुकीचा फटका म्हणता येईल. उचित फायदा घेता आला नाही आणि त्यापूर्वी मात्र एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना खातं उघडतोय अन्सार आपलं स्वतःचं आणि आपल्या टीमचं. निश्चित हाईट नो बॉल बॅटिंग साईडकडून हा रिव्ह्यू घेण्यात आलेले आमचे तिसरे पंच चेक करतील. कारण की दोन्ही बारवे खेळाडू आपण टीव्ही स्क्रीन पासून दूर राहायचे. यस आणि तिसरे पंच सांगतात की फेअर डिलिव्हरी. लॉवर फुलटा चेंडू होता समोर फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. सुरुवात मात्र जर पाहिलं आपण गोलंदाज खराब करतोय पण उचित फायदा बॅटरला उचलताना ऐकून जर विजय केला चांगला चेंडू जाता नाही. लोअर फुल टॉस. हितेश सज्ज होताना राऊंड द विकेट मारा करतोय. यावेळेस मात्र समोर बॅटर सज्ज होतोय. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय ऑन ड्राईव्ह. खूप मेहनत करावी लागेल वाईडिस स्क्वेअर लेगकडे आणि अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण नकारतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल बॅटर. अनुज आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या बिनबाद 2. पॉवर प्लेचं पहिलं षटक 4 षटकात सामना आहे. आक्रमण करावं लागेल 4 मध्ये जर 50 आकडा तुम्हाला पार करायचं असेल कारण की दोन्ही संघ खूप चांगले संघ आहेत. बॅटिंग विकेटचा जर विचार केला आपण तर बॅटरला पोषक ठरलेली खेळपट्टी आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला हाय क्वालिटीची बॅटिंग करणं गरजेचं आहे. याच पात्र हा फटका चांगला आहे कडक आहे. बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला हा खणखणी चौकार. अनिशच्या बॅटमधून हा एक सबळ स्लॉक स्वीपचा फटका पाहिला पण बॅकवर्ड स्कोर लेगकडे आणि चौकारे मात्र टीमची धावसंख्या पुढे सरत किती बिनबाद 6. हितेश सज्ज होताना परत VIP डाईच अँड या टोकाकडनं पॉवर प्लेचा पहिलं षटक चांगली सुरुवात पाहायला मिळाली. नाणेफेक गमल्यानंतर इथे मात्र नांदगाव संघ बॅटिंग करताना एक चांगली धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. परत राऊंड द विकेट मारा करतोय गोलंदाज हितेश. या स्पर्धा चांगला चेंडू खोलो टप्प्याचा चेंडू होता. फ्रंट लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र बीट झालाय बॅटर. चौकार दिल्यानंतर मात्र काय कमबॅक वापसी छान करतोय. फक्त आणि फक्त धावसंख्या जर पाहिली आपण 6 बिनबाद. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय VIP डाईच अँड या टोकाकडनं. चला यानंतर दोन्ही टीमचे संगणक आपण सुद्धा सज्ज राहायचे आहे कारण की वेळेचं आपण भान ठेवायचं आहे. माळशेज असोसिएशनच्या माध्यमातून पहिले 8 संघ असतील. सज्ज होताना गोलंदाज परत एकदा राऊंड द विकेट. याच पात्र सुरेख फटका वा भाई वा. एकाडपणी चेंडू वाईडिस लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा दणदणी चौकार. सज्ज होतोय गोलंदाज परत एकदा. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवरफुल बॅटिंग सध्या अन्सार करतोय. याच पाता कडक फुलचा फटका फर्स्टला आहे. ओ माय गॉड ये क्या कर दिया.
असं वाटते की मिडविकेटचा क्षेत्ररक्षक सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये मक्खन जास्त खाऊन आलंय, ज्या प्रकारे हातातून चेंडू निसटलाय आणि एक मोठ्या बॅटरला जीवनदान मिळालंय या शेवटच्या चेंडूवर. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या पाहतोय आपण नांदगाव टीमची बिनबाद 11. खूप चांगली सुरुवात. आणि आता मात्र आम्हाला आयोजक कमिटीच्या माध्यमातून माहिती मिळते की उशिरा रिपोर्ट केल्यामुळे माही 11 आंबेळा टीमला तब्बल 3 धावाची पेनल्टी लावण्यात आलेली आहे. आंबेळे टीमचा संघनायक की महत्त्वपूर्ण सूचना लक्षात घ्या आणि वेळेचं भान ठेवायचे, टीम मिटिंग घेऊ नका. आता मात्र आम्ही धावसंख्या ॲड करतोय आणि सुधारित धावसंख्या जर पाहिली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. डिसिप्लिन क्रिकेट सातत्याने मित्र आपण ठाणे जिल्ह्यामध्ये पाहतोय आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण पाहतोय आपण की तुम्ही वेळेला महत्त्व दिलं नाही म्हणून त्यासाठी तुम्हाला 3 धावाची पेनल्टी लावण्यात आली. सुधारित धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नांदगाव टीमची बिनबाद 14. सन्माननीय नकुलजी भांडे साहेबांचं शुभ आगमन होताना व्यासपीठावर पाहतोय. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र कडक सुरुवात पाहायला मिळाली. इथून मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पण छोटा बंपटा धमाका अन्सारला थांबवेल का? इथं मात्र बॉलर पाहतोय आपण व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमसाठी दुसरं. राम येतोय VIP डॅश आणि या टोकाकडनं मारा करण्यासाठी. याच पाहता परत एकदा खाली क्षेत्र निवडून काढलंय अतिशय वेगात. फंबलिंग पाहायला मिळाली, एकच सिंगल. बॅकअप चांगलं होतं, थ्रो खराब पण बॅकअप चांगलं. सुरुवात करतो एका सिंगलनी. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 15. बिनबाद एक चांगली सुरुवात. नाणेफेक गमावल्यानंतर नांदगाव संघ प्रथम बॅटिंग करताना पाहतोय आपण. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता, हेलिकॉप्टर फटका ऑन ड्राईव्ह पाहताय पण चांगला फटका होता. खोदून काढलाय चेंडूला फक्त आणि फक्त एकच सिंगल. चांगली सुरुवात या षटकामध्ये रामच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या 16. बिनबाद. क्षेत्ररक्षण आता मात्र विखुरलेलं आहे पाहतोय आपण. 4 षटक सामना, त्यामध्ये एकच षटक पॉवर प्ले असतोय. पॉईंट सोबत एक्स्ट्रा कव्हर, कव्हर बाउंड्री, लॉंग ऑफ बाउंड्री असा मारा करतोय राम. या स्पर्धा चांगला चेंडू होता, ड्राईव्ह केले, छोट्या बॅटरीचा वापर केला होता. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होतोय. अतिशय चांगला तालमेल. जिथं एक होती तिथं मात्र सहज दुसरी धाव इथं मात्र कंप्लीट होणार नाही. 1 शॉटचा इशारा करताना पंच पाहतोय आपण. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र या बॉलवरती मिळेल. धावसंख्या 17 आणि कुठल्या टीमला होईल खतरा. सज्ज होताना गोलंदाज परत एकदा राईट आर्म ऑफ द विकेट. राम अतिशय चांगला मारा करतोय. याच पाहता परत एकदा असं वाटतंय की संधी निर्माण झाली होती का, ज्या प्रकारे फटका खेळला होता. विकेट कीपर चुकी करतोय काय? पहिले का जीवनदान मिळालंय चांगल्या बॅटरला आणि त्यानंतर 2 चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि या षटकामध्ये मात्र स्वप्नील कौतुक करावं लागेल, पूर्णपणे कमबॅक केलंय बॉलर राम यांनी. बॅटर अन्सार सज्ज होताना खेळण्यासाठी. चांगला चेंडू परत परफेक्ट यॉर्कर होता. बच्चन पद्धतीने फक्त चेंडूला खेळून काढलंय. काय कमालीचं षटक हाताळताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 14. त्यानंतर कमाल आणि A1 क्वालिटीची बॉलिंग कशाला म्हणतात हे दाखवताना इतर मात्र बॉलर ज्या प्रकारे राम मारा करतोय कमालीचं षटक हाताळताना. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट तो क्षेत्ररक्षण कायम. फाईन लेग आणि थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये. पुढे येऊन फटका हवेत, फटका फटला का पाहायचे आणि इथं मात्र चेंडूला घेऊन बाहेर निघालाय. आला हा षटकार. खऱ्या अर्थाने स्वप्नील जर पाहिलं असे तुम्हाला झेल कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला बॅकअपला करणारा होता, चेंडू खाली टाकायचा होता पण चेंडूला सोबत घेऊन गेले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा आल्या शेवटच्या चेंडूवर. एकूण जर विचार केला आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तब्बल इथं मात्र आता 23 धावा बिनबाद. प्रति षटकामागे इथून जर विचार केला आपण चांगली सरासरी येणारे इथून 2 षटक हाणामारीचे आहेत. किती धावाचं आव्हान इथं मात्र उभं करेल नांदगाव संघ माही 11 आंबेळे या टीमच्या विरुद्ध हे पाहणं गरजेचं राहील. गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन पाहायला मिळालं. 30 षटक घेऊन ते गोलंदाज दुर्गेश.
दुर्गेश सजीव तांडा व्हीआयपी डॅश अँड टोकाकडनं मारा करण्यासाठी क्षेत्रक्षण तोच कायम. गती परिवर्तन ओळखलंय परखलंय पण टायमिंग फटक्यामध्ये परफेक्ट नाहीये. ओ माय गॉड, आता काय म्हणशील. कॅमेऱ्यासाठी हा परिस्थिती खूप चांगली होती पण एक सोपा खेळ ड्रॉप केलंय. क्रिकेटचा खरा सूत्र आहे. पाहतोय आपण बोरगाव टीमचा संगणक आणि विपक्ष भालुक बी. बोरगाव विपक्ष भालुक बी, त्याला दोन्ही टीमचे संगणक आवाज जर येत असेल तर आपण लगेच टॉस बॉक्समध्ये हजर राहणं गरजेचं आहे. याच पात्रा फटका चांगला आहे, कडक आहे. के कडक आला या दमदार तुफानी षटकार. आमची मला वाटते की आयोजकाची गाडी आहे, सागरदादाची गाडी आहे. नशीब सागरदादा, जवळपास 10 ते 15 हजारचं नुकसान झालं वाचलंय. काय क्लास फटका होता. आता मात्र थांबवणं कठीण आहे. स्वप्नील म्हणतात क्रिकेटमध्ये तुम्ही सोपा खेळ जर ड्रॉप करू शकतायत मग तो बॅटर काय करेल, त्यानंतर संधीचं सोनं करेल. काय क्लास फटका खेळला. धावसंख्या पाहतोय पुढे सरते ती 30. कमालीचा प्रहार अन्सारच्या बॅटमधून. यावेळेस पाहता धीम्या गतीचा हा चेंडू होता. परफेक्ट बॅटच्या पट्ट्यात घेतला नाही. शॉर्ट मिडविकेटकडे चेंडू अतिशय वेगात ट्रॅव्हलिंग होताना पाहतोय पण अतिशय चांगला तालमेल. 2 रन्स सफर त्या बॉलवरती कंप्लीट. टीमची धावसंख्या पुढे सरते ती 32. या षटकामध्ये मात्र धावाचा वेग आलेख उंचावलाय आणि इथून मात्र अजून उच्च कोटीची बॅटिंग करणं गरजेचं आहे. किती ओव्हर खेळतोय अन्सार. ज्या प्रकारे सलामीचा बॅटर आलाय, 2 चौकार एका षटकाराने. एक चांगली तुफानी बॅटिंग. 26 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. छोटा बम बडा धमाका या टीमचा. यावेळेस पात्र खूप छान चेंडू, वाईड यॉर्कर चेंडू हाताळला गेलं. बघितलं पुढे येतोय, यॉर्कर लाईन निवडली आणि त्याच टप्प्यावरचा मारा पाहिला आपण. छान वापसी. षटकार दिल्यानंतर मात्र कमबॅक चांगलं करतोय गोलंदाज दुर्गेश. 30 षटक प्रगतीपथावर. राऊंड द विकेट मारा करतोय गोलंदाज. या बॉलवरती मात्र हवा तसा परत बॅटच्या पट्ट्यात घेतला नाहीये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी तर मात्र करेल काय. फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या पुढे सरते एका सिंगलने 33. 30 षटकातला जवळपास शेवटचा चेंडू असेल. षटकार दिल्यानंतर मात्र कमबॅक चांगलं केलंय. गती परिवर्तन बॅक टू द बॉलर. गुलच्या डोक्यावर फटका चांगला आहे पण परफेक्ट टायमिंग फटक्यामध्ये नव्हती. फक्त आणि फक्त या बॉलवरती मिळेल एक सिंगल. तर अशा तऱ्हेने 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या बिनबाद 34. कोरावळेकर चषक 2025 हा देखना. आणि मी उल्लेख केला होता की मुरबाड ग्रामीणमधून टॉप 5 मध्ये येणारी ही स्पर्धा पाहतोय आपण. आणि काही क्षणांनंतर आपण अजून एक व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टी सरांचा आवाज सुद्धा आपण ऐकणार आहोत. आणि प्रत्येक दिवशी कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होताना आपण पाहतोय. आणि मुरबाडकरांचं वैशिष्ट्य आहे, जेव्हा सर्वप्रथम मी 2013 पासून धानिवलीच्या ट्रॉफीमध्ये पहिल्या वेळेस रुजू झालो तेव्हापासून मात्र जास्त प्रेम मिळालं. आणि प्रत्येक व्यक्तिमत्वाचं प्रेम करणं गरजेचं आहे. हे बघा मित्रांनो, आयुष्यामध्ये कोणी काही घेऊन जाणार नाहीये. या पूर्तिग्रहावर आपण पाहुणे आहेत. सांगता येत नाही की उद्या आपलं काय होईल. बोरगाव टीमचा संगणक. चला आपण जो आपला टी शर्ट आहे तो आपण घेऊन जायचं आहे. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज आता मात्र मेघराज. मेघराजचं नाव म्हटलं तर गोडसे बी टीमच्या मेघेची आठवण झाली. ज्या प्रकारे गोडसे बस संघ सध्याच्या बाबतीत जर पाहतोय की यावर्षी तेवढा फॉर्ममध्ये नाही आहे. याचे कारण काय, त्याचे 2 स्टार आउट ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. यास पात्र हा क्लास फटका आहे. वा भाई वा. ऑन द राईस शॉट ऑफ मॉर्निंग. जबरदस्त प्रहार. स्वप्नील असे शॉट आपल्याला वारंवार बघणं आवडते रिप्लेमध्ये. काय क्लास होता. चेंडूच्या मेरिटनुसार फटका खेळला. उजेष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि ऑन द रेसचा फटका. कव्हरवरून षटकार मारणं सोपं नाही आहे पण तो षटकार खेचलाय अनुराग.
जबरदस्त बॅटिंग, सलामीचे दोन्ही बॅटर खेळपट्टीवर. अजून एक फोर्सिंग फटका आणि या आसपासचा फटका फर्स्टला आहे. शक्ती कमी पडली आणि शेवटी मात्र पहिल्या विकेटचं पतन. पहिल्या विकेटसाठी किती धावाची पार्टनरशिप पाहतोय आपण? तब्बल 40 धावाची पार्टनरशिप. जर विचार केला आपण 37 धावाची भागीदारी पहिल्या विकेटसाठी, 3 धावा पेनल्टीच्या एकूण जर पाहिलं आपण तर एक चांगली सुरुवात करून दिली. शेवटचे षटक प्रगतीपथावर क्रमांक 3 वर नवीन बॅटर येतोय समीर. निश्चित 10 क्रिकचे प्रत्येक ऑपरेटर यांना मुरबाड तालुक्यातले जेवढे टुर्नामेंट खेळाडू त्याचे सर्व नाव पाहतात, कारण सातत्याने तेच सनीची तनोड आउट. अंतिम षटक प्रगतीपथावर कमाल आणि धमाल बॅटिंगचं प्रदर्शन केलं होतं आणि आता मात्र येणाऱ्या काही चेंडूमध्ये 50 आकडा संघ पार करेल काय? एक मानसिक दबाव टाकण्यासाठी समीर सज्ज होताना खेळण्यासाठी. चांगला चेंडू होता, टप्पाला थोडासा आतमध्ये येणारा चेंडू. पाचीचा प्रश्न विचारला पण अपील फेटाळून लावली. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या आता मात्र 41. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. येणाऱ्या काही चेंडूमध्ये 50चा आकडा जर पार केला तर की एक चांगली धावसंख्या इथे मात्र म्हणता येईल, पण क्रिकेटमध्ये कुठली चांगली धावसंख्या हे सांगू शकत नाहीये. काल मुस्ताक अली ट्रॉफी 20चा पण फायनल पाहिलं असेल. ईशान किशनचा धमाकेदार शतक. या स्पर्धा परत एकदा पाहतोय की चांगला चेंडू होता. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर काय कमबॅक केलंय. सुपर हिट बॉलिंग अटॅक. आणि शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला काय हवंय? कुठल्या लेंथ लाईनची गोलंदाजी पाहिजे तीच गोलंदाजी करताना ते मात्र गोलंदाज समीर सातत्याने बीट होताना पाहतोय आपण. राईट मोर विकेट. पुढचा चेंडू या पात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. परत परफेक्ट टायमिंग करता येणार नाही. बॅक टू द बॉलर. तुम्ही थांबा, मी झेल टिपतोय आणि चांगलं झेल इथे मात्र कंप्लीट केलंय. किती धावा खर्च केल्या स्वप्नील या षटकामध्ये बॉलरने आतापर्यंत पाहिला, पण पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर मात्र काय कमबॅक केलंय. फक्त आणि फक्त 7 म्हणजे षटकार बसल्यानंतर फक्त शेवटच्या 4 चेंडूमध्ये एकच धाव खर्च करतोय. कमालीचं षटक. 2 विकेट. यस, वेळ सुद्धा भान ठेवायचे. क्रॉसिंग करणं गरजेचं आहे आपण सर्कलच्या आतमध्ये. निश्चित पाहतोय की आपण जो बॉलर पाहतोय आपण वयाचं 15 वर्ष पूर्ण झाले नाहीत आणि वैभव सूर्यवंशी आठवण झाली, ज्या प्रकारे धुमाकूळ घालतोय जागतिक क्रिकेट स्तरावर. यस, म्हणजे म्हणता येईल हिंदीमध्ये खाते पिते घराणं काय. यस, काय कमालीचे षटक हाताळलंय आतापर्यंत. जबरदस्त कामगिरी करतोय. सुनील नो डाऊट आदर्श शिक्षक आहेत जिल्हा परिषद झडपीचे आणि प्रत्येक विद्यार्थीला घडवण्याचं काम हे आदर्श शिक्षक करतायत. सलाम आहे सर तुमच्या कामगिरीला. आणि निश्चित ज्या प्रकारे आपण क्रिकेटच्या माध्यमातून त्याचं ओपनिंग इथं बघितलं, अनेक व्याख्यानदार आहेत, शिक्षकला सांगायचं काय बोलायचं आहे. सफल झालंय. अजून एक चांगला चेंडू इथे मात्र संधी निर्माण झाली आणि पंचाचा पड आकाशाकडे. शेवटच्या चेंडूवर सुद्धा धावचीच्या स्वरूपात बॅटर होतोय बाद. अशा प्रकारे या षटकामध्ये कमाल आणि धमाल केली. पहिल्याच चेंडूवर षटकार लगवल्यानंतर मात्र काय कमबॅक केलंय. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. 2 विकेट आणि 1 धावचीत अशा एकूण 3 विकेट या षटकामध्ये प्राप्त झाल्या. तर अशा तऱ्हेने धावसंख्या फक्त आणि फक्त ती 41 आणि 42 धावाचं आव्हान उभं केलंय. आता मात्र माही 11 आंबेड या टीम समोर नांदगाव टीमने. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे मात्र सज्ज आहेत व्हॉइस ऑफ मुरबाड आमचे समालोचक, यंग आणि डॅशिंग चॉकलेट बॉय म्हणून ज्याचे उल्लेख आहे कुमार. हॅलो चिक. धन्यवाद सुनील पवार सर, ज्यांचा आवाज आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकत होता. थँक्यू सो मच. एक भिवंडी तालुक्यातील नामांकित समालोचक आणि आज भिवंडीपासून अंतर कापून आपल्या मुरबाडमध्ये त्यांनी नक्कीच वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक सस्नीय सहर्ष स्वागत आहे. थँक्यू सो मच. तर नाणेफेकीचा कॉल देखील या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या म्हणून स्पोर्ट्स बोरगाव संघाचा कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध आपण भाळूक बी असा हा सामना पाहणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण.
सन्माननीय भगवा चषकाचे आयोजक मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये एक नामांकित स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून साकारली जाते, त्यांच्या प्रयत्नातून घडलेली ही स्पर्धा आणि त्यांचे आयोजक सन्माननीय नकुलदादा भांडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न करत आहोत. काटा असा कॉल आणि छापा असेल. टॉस जिंकलात, काय डिसिजन असेल? प्रथमतः क्षेत्ररक्षण घ्यायचा निर्णय आहे आमचा. चांगली आउटफील्ड आहे, आउटफील्ड एकदम तेज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. तसंच बॅट्समन पण सध्या प्रॅक्टिसमध्ये आहेत, त्यामुळे आय थिंक 4 ओव्हरमध्ये 60+ करण्याचा प्रयत्न करू. चांगला असा तुम्ही टार्गेट सेट केला आहे. सध्या आपण पाहिलं तर खेळपट्टी बॅटिंग लाईनअपला भरपूर सपोर्ट करते आणि त्याच अनुषंगाने तुम्ही चांगला असा टार्गेट एक माइंड सेट केला आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असेल. जास्तीचा वेळ घेत नाही कारण की ऑलरेडी आपण आधीच भरपूर उशीर केला आहे. ओके धन्यवाद. तर सध्या आपण पाहिलं तर नक्कीच इन ॲक्शनमध्ये 2 टीमला पाहतो. एका साईडला खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच माही 11 अंबेला संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट नांदगाव संघ, 2 संघांच्या दरम्यान हे मॅच पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना नांदगाव या संघाने नांदगाव या संघाने 41 धावा ज्यामध्ये जोडल्या गेल्या 4 षटकांमध्ये आणि 24 बॉल आणि 42 धाव्यांची आवश्यकता जी मात्र असेल माही 11 अंबेला या संघाला. 2 नामांकित संघ माळशेज विभागातील सातत्याने चांगला खेळ करत असतात. आज मात्र पुन्हा एकदा त्यांची गाठ पडले ठाई कोरावळेकर चषक 2025 मध्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देवम सर्वकार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करूया आणि कपाळी केशरी गंधक आम्हा शिवछत्रपतींचा छंद. आमच्या मुखात एकच जगदंब जगदंब. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्याविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा जिजाऊचा लेख शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. असे शिवछत्रपती यांना देखील तीव्र मानाचा मुजरा करतो आणि मी माझ्या समालोचनाला इथे सुरुवात करतो. चेक त्यापूर्वी मात्र आपण एका स्वागत आणि सत्कार करून घेऊया. व्यासपीठावर पाहतोय आपण नकुलजी भांडे साहेब हे आहेत आणि दादा आपण हा सन्मान स्वीकारायचे. मी विनंती करेन आमच्या आयोजक कमिटीचे मेंबर सागर दादा की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्याचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. भारतीय संस्कृती आणि हिंदू संस्कृतीमध्ये हे सांगतायत की अतिथी देवभाव आणि आमचे लाडके मान्यवर इथं मात्र हा सन्मान स्वीकारताना मायेची शाल पाहतोय आपण. रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ का दिला जातोय, प्रेमाचं प्रतीक का म्हटलं जातोय हे स्वीकारताना दादा आपण आलात, व्यासपीठात शोभा वाढवली त्याबद्दल परत आपलं हार्दिक स्वागत. मी घेऊन जातो आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. मॅच लावते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल अगदी विचार केला तर लोअर फुलटॉस होता. मिड ऑन क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं, चांगलं प्रोटेक्शन त्या ठिकाणी सेट होतं आणि कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला नाही आहे. सध्या विचार केला तर क्रमांक 1च्या षटकामध्ये आपण गोलंदाज अनुरागला पाहतोय आणि सलामीची जोडी आपण पाहिली तर संतोष गडगे आणि राम भांडे ही जोडी आपण पाहतोय. सातत्याने चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने नक्की माळशेज विभागात पाहत असतो आणि आज देखील चांगला इथे कोरावळेकर चषकामध्ये इथे खेळ करावा लागेल. यावेळी विचार केला तर नक्की खराब बॉल होता. पंचांचा वेस्ट ऑफ वाईटसाठी नक्कीच नोचा इशारा आला, ग्रीन सिग्नल आला. याच अनुषंगाने प्रारंभ आणि शुभारंभ देखील होताना आपण पाहतोय. जो मात्र माही 11 अंबेला संघाचं एक या धावेने एक्स्ट्राच्या स्वरूपात सध्या आपण धावफलकावरती ही धावसंख्या पाहतोय. पुढील बॉल अनुराग, फुल टॉस बॉल समोर लॉफ्ट केलंय, वाईडिश लोंग ऑफ मध्ये खाली क्षेत्र निवडलं आणि बॉलला पाठवून दिलं सीमारेषा पलीकडे. आलाय हा चौकार. सध्या विचार केला तर नक्कीच अशा पद्धतीची सुरुवात आपल्या संघासाठी करायची होती. P1च्या षटकामध्ये भरपूर समाचार इथे घ्यावा लागेल आणि त्याच अनुषंगाने ते फलंदाजीची सुरुवात सध्याच्या घडीला संतोष गडगे याच्या बॅटमधनं आपण पाहतोय.
पुढील बॉल सध्या इथे कमबॅक करायचा असेल तर संतोष गडगे या खेळाडूला इथे थांबवणं गरजेचं राहील. अत्यंत वेगवान बॉल होता. याच अनुषंगाने ते पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतल्या बाजूने बोलायला आणि जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. सध्या चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाही आहे, कारण की फ्री हिट होता. फ्री हिटवर चांगला एक चौकार देखील वसूल केला बॅटर संतोष गडगेने. त्यानंतर कमबॅक करणं तितकंच महत्वाचं होतं. वॉटरकॉट जबरदस्त झेल पकडला गेलाय. वॉटरकॉट चांगलं एफर्ट तिथे पाहतोय, संघर्ष पाहतोय, जिद्द पाहतोय, चिकाटी पाहतोय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळवून देताना आपण अनुराग या गोलंदाजाला पाहतोय. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करणारी टीम माही 11 अंबेला संघाला. चांगली कॅच. वॉटरकॉट जबरदस्त झेल पकडला गेला आणि याच अनुषंगाने इथे मात्र महत्वाची विकेट होती हे देखील जाणलंय नांदगाव या संघाने आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र हा झेल पकडला गेला, संपादित केलं. आणि या सध्या विचार केला तर आता संकट मात्र थोडे निर्माण झालं असेल जे मात्र बॅटिंग करणारी टीम माही 11 अंबेल्या या संघावर, कारण की एक महत्वाची विकेट होती. संतोष गडगे चांगला फॉर्ममध्ये होता आणि त्याची विकेट घेणं तितकंच महत्त्वाचं होतं. त्याच अनुषंगाने क्रमांक 1च्या षटकामध्ये अनुराग या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं होतं आणि त्याने त्याचं काम मात्र केलंय. यावेळेस फुल टॉस होता. अगदी विचार केला तर वाईडिश लोंगांमध्ये बॉलला खेळला होता. चांगला गॅप सिलेक्शन केलं होतं. फक्त एकच सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जे मात्र 6 आकड्यावर जाऊन पोहोचले एका विकेटच्या मोबदल्यात. खूप चांगली सुरुवात P1च्या षटकामध्ये. चांगलं माइंड सेट मात्र गोलंदाजाने केले आणि त्याच अनुषंगाने ते भरपूर चांगली कामगिरी देखील करताना आपण गोलंदाज अनुराग याच्या माध्यमातून पाहतोय ओव्हर द विकेट. हो चांगला अत्यंत वेगवान बॉल होता. अप्रतिम लाईन आणि अप्रतिम टप्पा शोधला. त्याच टप्प्यावर ते गोलंदाजी करताना आपण गोलंदाज अनुरागला पाहतोय आणि याच अनुषंगाने ते पाहिलं त्यांना नक्कीच पाहता एका ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल एका विकेटच्या मोबदल्यात जे मात्र धावसंख्या आपण पाहतोय 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले माही 11 अंबेल्या संघाची. चांगली सुरुवात ज्या पद्धतीने चला मित्रांनो जास्तीचा वेळ घेऊ नका, घाई करणं अपेक्षित राहील आणि नेक्स्ट मॅचसाठी देखील आपण सज्ज राहा. सध्या आपण पाहिलं तर नक्की धावफलकावरती 6 धावा ज्या मात्र इकवडल्या गेल्या क्रमांक 1च्या षटकामध्ये. P1च्या षटकामध्ये हवी तशी कामगिरी जी मात्र बॅटिंग करणारी टीम म्हणजेच माही 11 अंबेल्या संघाची पाहायला मिळाली नाहीये आणि त्याच अनुषंगाने आता थोडंसं ते संकट देखील आलंय, कारण की आता विचार केला तर अजूनही 18 बॉल आणि 36 धाब्यांची आवश्यकता असेल. क्रमांक 2च्या षटकाला होते सुरुवात. क्रमांक 2च्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्की गोलंदाज हरेश या गोलंदाजाला पाहतोय. खूप चांगली सुरुवात जी मात्र क्रमांक 1च्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये अनुराग या गोलंदाजाने करून दिली आपल्या संघासाठी. त्याच अनुषंगाने ते पाहिलं तर नक्की क्रमांक 2च्या षटकामध्ये आता पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय, 5 रन दिलंय. ते मात्र हरेश या गोलंदाजाला इथे विश्वास संपादित केलंय. त्या विश्वासाला सातत्यात आणायचं असेल तर चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल हरेश या गोलंदाजाला. हरेशचा पहिलाच बॉल फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येतोय, पोहोचेल का? पोहोचला जरूर होता परंतु कॅच ड्रॉप होतोय. कॅच सोडला की मॅच सोडला येणारी वेळ इथे सांगून जाईल. इथे थोडंसं इथे विचार केला तर नक्कीच माफक असं आव्हान आहे आणि त्यासमोर तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण इथे करावं लागेल. चांगले एफर्ट मात्र गोलंदाज देत असतो, त्याच अनुषंगाने चांगले एफर्ट क्षेत्ररक्षकाला देखील द्यावे लागतील आणि त्याच अनुषंगाने आता हा कॅच इथे ड्रॉप झालाय. सध्या विचार केला तर नक्कीच धावफलक आता पुढे सरकते. धावसंख्या मात्र 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले एका विकेटच्या मोबदल्यात. हरेश दुर्गेश ऑन स्ट्राईक. हो अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्राचा वापर सध्याच्या घडीला करताना आपण हरेशला पाहतोय. चांगली गोलंदाजी, कारण की मागील बॉलवर देखील एक झेल जरूर सोडला होता आणि त्याच अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच जे मात्र जीवनदान मिळालं आणि त्याचा पुरेपूर फायदा या मॅच मध्ये घ्यावा लागेल बॅटर्सला. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात आणि पकडलाय जेल. अगदी घरपोच सेवा आणि या विकेटचं पतन. बॅक टू द डगआउट दुर्गेश.
दुर्गेश या फलंदाजाने देखील आपल्या संघाची साथ सोडली. सध्या विचार केला तर आता थोडंसं संकट ओढावताना जे मात्र माही 11 अंबेला या संघावर आपण पाहतो या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी क्रमांक 1च्या षटकामध्ये देखील पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने क्रमांक 2च्या षटकामध्ये देखील आपण हरेश या गोलंदाजाला पाहतोय. त्याने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि सध्या पुन्हा एकदा आपल्या संघासाठी असेच किरण जागृत करताना जो मात्र हरेशला पाहतोय. जास्तीत घाई करा मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज, रिक्वेस्ट करतो. पुढील बॉल शॉर्ट आर्म बॉल ऑन साइडला मिड विकेट रिजनला एक टप्प्यावर बॉल मुसंडी मारून होते फरासी मारे पलीकडे आलाय हात चौकार. शॉर्ट बॉल होता त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि त्याच अनुषंगाने ते मात्र मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु त्याच्या अबाकाच्या बाहेर हा बॉल होता आणि याच अनुषंगाने हा चौकार वसूल केला. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या इक्वडली जाईल 12 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात. एक पुन्हा एकदा थोडंसं इथे अंबेला ह्या संघाला आनंद देऊन जाणार हा चौकार जो मात्र पाहायला मिळतोय. पुढील बॉल हरेश 42 धावांचा पाठलाग करायचे, त्यात अनुषंगाने इथे फलंदाजी सुरू आहे. सध्याच्या घडीला धावफलकावरती 12 धावा ज्यामध्ये जोडल्या जातात. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता ऑन साइडला डीप मध्ये क्रॉस बॅटे स्ट्रोक केलाय, डीपवरनं फिल्डर येतोय, वेगाने आला, एक सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंसं ते बॅकअप करावे येतंय. एक शॉर्ट रन्स देखील असेल, एक रन शॉर्ट असेल आणि याच अनुषंगाने ते पाहिलं तर नक्की एकच सिंगल इथे इकवडली जाईल. धावफलकावरती 13 धावा जोडल्या जातील. JP पॅनल खूप मोठं नाव, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मध्ये सर्वांची पसंती बनले आणि आज देखील ते चित्र आपण पाहतोय. कोरावलेकर चषकामध्ये देखील दाखल झालेत. यावेळेस ऑन साइडला बाकड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे कोणत्याही उपस्थित नाही, खाली क्षेत्र निवडलंय आणि बॉलला पाठवून दिले डीप बाकड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा चौकार. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावफलकाचा विचार केला धावसंख्या जे मात्र जाऊन पोहोचले 17 या आकड्यावर. अजूनही 12 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉलमध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं तर जिंकण्यासाठी जी मात्र आवश्यकता असेल 25 धाब्यांची. 12 बॉल 25 धावा या मॅचमध्ये घडेल काय? समीकरण खुल्लं झालंय. 12 बॉल 25 धावा. सध्या इथे नक्कीच दोन टीम इथे संघर्ष करतायत आणि आता मात्र कोणाचा संघर्ष इथे प्रभावी ठरेल या मॅचमध्ये येणारी वेळ, येणारी 12 बॉल इथे सांगून जातील. क्रमांक 3च्या षटकाला होती सुरुवात. क्रमांक 3च्या षटकामध्ये आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच अन्सार शेख हा गोलंदाजी ट्रॅकवर असेल. अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी सातत्याने करत असतो आणि आज आपल्या गावासाठी लढावा लागेल, झुंजावं लागेल या मॅचमध्ये. पहिलाच बॉल लोवर फुलटॉस होता, अगदी विचारती केला तर नक्की लेग लान्स केला. डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन देखील सेट आहे, एकच सिंगल इक्वडली जाईल आणि याच अनुषंगाने धावफलक आता पुढे सरकते 18 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात सध्याच्या घडीला अन्सार शेख या गोलंदाजाची पाहतोय अशा लागेल, कारण की 12 बॉल आणि 25 धावा रोखणं तितकंच महत्वाचं राहील या मॅचमध्ये. पुढील बॉल अन्सार शॉर्ट बॉल हुक करायचा प्रयत्न बागतो आणि इथे पाहिलं तर नक्कीच पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते. या चुका तुम्हाला नक्कीच महागड्या ठरू शकतात या मॅचमध्ये, कारण की एक सोपं असं आव्हान होतं बाटिकांना टीम समोर. त्यानंतर तुमच्याकडनं झालेल्या या चुका शेवटच्या मोमेंटला तुम्हाला नक्कीच इथे महागड्या ठरू शकतात, यात काही शंका नाही आहे. सध्या 2 कॅचेस ड्रॉप होताना पाहतो या मॅचमध्ये, कारण की क्रिकेटचं सध्या पाहिलं तर नक्कीच एक वाक्यच आहे की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. यावेळेस लक फॅक्टर ऑन होत आहे, नशिबाची साथ मिळते, विकेट किपरचं बॅकअप खराब येतोय आणि त्याच अनुषंगाने शॉर्ट थर्डमॅनला बीट करून बॉल होते फरार. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा चौकार.
23 लॉस ऑफ 2 विकेट. 9 बॉल आणि 19 धाब्यांची आवश्यकता. सध्या लक फॅक्टर देखील ऑन होताना आपण माही 11 अंबेला संघाचं पाहतोय. पुढील बॉल अन्सार. ओहो, स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. हा येतो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राम भांडेच्या बॅट मधून आलेला A1 क्वालिटीचा मॅक्झिमम मॅजिकल. इट्स अ ब्युटिफुल षटकार. अफलातून मध्ये फटका पाहायला मिळाला राम भांडेच्या बॅटमधनं. आता सध्या विचार केला तर समीकरण खुलं होताना पाहतो. या मॅचचं 8 बॉल आणि 13 धाब्यांची आवश्यकता असेल. अन्सार शेख याच्या विरुद्ध ठोकला हा षटकार राम भांडे या खेळाडूने. चांगली बॅटिंग सातत्याने आपल्या गावासाठी करत असतो, आपल्या संघासाठी करत असतो आणि आज देखील थोडंसं संकट आलं होतं आपल्या संघावर आणि संकट मोचकची कामगिरी या मॅचमध्ये करताना पण राम भांडे या खेळाडूला पाहतोय. पुढील बॉल अन्सार शेख. थोडंसं बॅकफुटवर दिसतोय अन्सार शेख. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला वळवायचा प्रयत्न जरूर केला परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. याच अनुषंगाने विकेट किपरचं बॅकअप खूप चांगलं येतंय आणि हा देखील आलाय डॉट बॉल. मागील बॉलवर एक षटकार वसूल केला, त्यानंतर कमबॅक करायचं होतं. त्याच अनुषंगाने हे मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही आहे. जे मात्र गोलंदाज अन्सार शेखचं थोडीशी दुखापत झाली आहे. ओके चला, आता मात्र 7 बॉल आणि 13 धाब्यांची आवश्यकता असलेल्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. हा जर डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा परिवर्तन घडू शकतं या सामन्यामध्ये. ते मात्र नांदगाव संघाकडनं हा महत्वाचा बॉल राहील. शेवटचा बॉल, अंतिम बॉल. फुल टॉस बॉल समोर केलाय. इथे पालतं क्षेत्ररक्षक जाण्याचा प्रयत्न जरूर केला पण आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे आणि याच अनुषंगाने इथे पुरेपूर समाचार घेतला आणि या धावफलकाला आता 4 धावेने मात्र पुढे सरकेल धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले. खऱ्या अर्थाने 33 या आकड्यावर जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 9 धाब्यांची आवश्यकता असेल. चांगली पार्टनरशिप या मॅचमध्ये बिल्डअप झाली. आतापर्यंत 9 बॉल आणि 25 धाब्यांची पार्टनरशिप या मॅचमध्ये राम भांडे आणि हितेश डोंगरेची पाहतो. या मॅचमध्ये आतापर्यंत 6 बॉल आणि 15 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी जे मात्र राम भांडे या खेळाडूने दिले आणि त्याच अनुषंगाने इथे पाहिलं तर हितेश डोंगरेने देखील चांगला संघर्ष केला. 4 बॉल आतापर्यंत खेळला. 4 बॉलमध्ये 10 धावांची खेळी देखील त्याच्या बॅटमधनं पाहतोय. 2 चौकार देखील जे मात्र वसूल केलेत. त्याच अनुषंगाने राम भांडेने देखील 2 चौकार वसूल केलेत आणि एक षटकार देखील त्याच्या बॅटमधनं पाहिलं. अशा पद्धतीने 9 बॉल आणि 25 धावांची पार्टनरशिप या मॅचमध्ये बिल्डअप करताना जे मात्र या 2 खेळाडूंना पाहतोय. जेव्हा मात्र आपल्या संघाला आवश्यकता होती त्याच पद्धतीची खेळी ते करायची होती आणि ते प्रयत्न जे मात्र या दोघांच्या माध्यमातून या मॅचमध्ये आपण पाहतोय. क्रमांक 4च्या षटकाला होते सुरुवात आणि या क्रमांक 4च्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज मयूर याला इन्व्हाइट केलंय. 6 बॉल आणि 9 धाब्यांची इथे नक्कीच हे समीकरण पाहतो या मॅचमध्ये. 6 बॉल आणि 9 धावांचं तर नक्कीच एकाला रोखावं लागेल, एकाला ठोकावं लागेल. या मॅचमध्ये आता घडेल काय आणि बिघडेल काय येणारी मात्र वेळ इथे सांगून जाईल, यात काही शंका नाही आहे. 6 बॉल आणि 9 धावांचं समीकरण. क्रमांक 4च्या षटकामध्ये मयूर याला इन्व्हाइट केले, 5 रन केलंय. इथे मात्र विश्वास संपादित केलाय. विश्वास जर सातत्यात आणायचा असेल तर इथे प्रयत्न जरूर करावे लागतील. प्रयत्नांनी परमेश्वर आणि प्रयत्न तगडे असले तर नशिबाला देखील आपल्या समोर झुंकावं लागेल, वाकावं लागेल. मॅचला होते सुरुवात. 6 बॉल 9 धावा. पहिलाच बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये आणि वाईडिश लोंगो आपला क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा कॅच ड्रॉप केले. काय घडतं या मॅचमध्ये सातत्याने त्याच चुका पाहायला मिळत आहेत आणि सध्या पाहिलं तर आणखीन एक म्हणजे या मॅच मधलं तिसरा झेल इथे ड्रॉप होतोय आणि हे जरूर इथे महागडं ठरू शकते. तो म्हणजेच नांदगाव या संघासाठी. आता मात्र इथे पाहिलं तर एक धाव एकवडली जाईल. धावसंख्या 34 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आता 5 बॉल आणि 8 धाब्यांची आवश्यकता. मयूर गोलंदाजी मार्कवर.
हो अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. इथे पाहिलं तर नक्की बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही आहे. विकेट किपरचं बॅकअप चांगलं येत आहे आणि पंचांचं देखील बोट आकाशाकडे जात आहे. विकेटचं पतन. राम भांडे बॅक टू द डगआउट. स्ट्राईक रोटेट करायची होती हितेश डोंगरे या खेळाडूला आणि त्याच अनुषंगाने राम भांडे यांनी विकेट सॅक्रिफाईस केली. आता मात्र 4 बॉल आणि 8 धाब्यांची आवश्यकता असेल. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर करताना आपण मयूर या गोलंदाजाला देखील पाहिलं. क्रमांक 2च्या बॉलवर चांगली बॉलिंग. 4 बॉल आणि 8 धावांचं समीकरण या मॅचमध्ये. पुढील बॉल शॉर्ट बॉल होता. हुक करायचा प्रयत्न जरूर केला. विकेट किपरचं बॅकअप चांगलं येत आहे. आणखीन एक झेल बाद होतोय आणि आता मात्र या मॅच मध्ये कल्लाड्य देणारी ही विकेट नांदगाव संघासाठी आले. धक्का क्रमांक 4 मैदानामध्ये बसतो बाटेकना टीम माही 11 अंबेला संघाला. सहा बॉल आणि 9 धाब्यांची आवश्यकता होती. त्याच अनुषंगाने इथे पाहिलं तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्राचा वापर केलं मयूर या गोलंदाजाने आणि त्याच अनुषंगाने आता पुन्हा एकदा मॅचचं समीकरण आपण जर पाहिलं तर 3 बॉल आणि 8 धाब्यांची आवश्यकता असेल. मॅचमध्ये घडेल काय? सध्या मयूर नावाचा जब जे मात्र देखील करताना नांदगाव या संघाला आपण पाहतोय आणि सध्या आता आपल्या गावासाठी आणि या संघासाठी लढावा लागेल, झुंकावा लागेल आणि तशा पद्धतीची कामगिरी क्रमांक 4च्या षटकामध्ये मयूरच्या माध्यमातून पाहतोय. पुढील बॉल शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक सिंगल इक्वडली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल. 2 धावा नो डाऊट चित्याच्या चपलाईने पूर्ण झाल्यात आणि आता पाहिलं तर नक्की 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या अजिमात जाऊन पोहोचले 36 या आकड्यावर 4 विकेटच्या मोबदल्यात आणि या 2 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता असेल. एखादा मोठा फटका जर आला तर या मॅच मध्ये नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करू शकते म्हणजेच अंबेला हा संघ आणि एखादा डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा शिरकाव मजबूत करू शकतो तो म्हणजे नांदगाव संघ. मॅच मध्ये घडेल काय? मयूर फुल टॉस बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे की नाही आणि नक्कीच बॉलला पाठवून दिलं सीमा रेषे पार. विजय षटकार. अफलातून मॅच झाली. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना रंगला होता. 2 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता असताना ठोकला षटकार बॅटर मनोजने. कॉंग्रॅच्युलेशन माही 11 अंबेला संघ. हार्ड लक. तुम्ही देखील चांगला संघर्ष केला आणि दिलेल्या वेळेवर या ठिकाणी उपस्थित